स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते। आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया। मला दाखवते मी कसं केलेलं आहे बाहेर पक्ष्यांनी। आता यांना दाणे घालायचे की नाही घालायचे असा प्रश्न पडलेला आहे। पूर्ण गॅलरी ही दाण्यांनी भरली होती। आत्ता झाडू मारून इकडे सगळं गोळा केलेलं आहे। आणि हे बघा दाणे। तर हे भांडणामध्ये त्यांनी असं पूर्ण पाडून टाकलं आणि ते जे काही पडलं बरं झालं तर ते यात पडलेले। आता यातून त्यांना खायला लागणार आहे आणि हे एवढं वाया गेलेले आता। तर आज सकाळ सकाळी बाहेर पडल्यानंतर असं काहीसा नजारा बघायला भेटला। एवढं वाईट वाटलं खरं तर। एवढं दाणे मी त्यांच्यासाठी संपले होते तेव्हा एवढं हे करून मागवलं, भरून ठेवलं आणि असं काहीसं ते करतायत। वर बांधून ठेवलं होतं तर तेव्हाही त्यांना ते खाली पाडून टाकलं होतं। ते भांडणामध्येच जातं ते कबुतरांच्या। तर असं ते सगळं गोळा करून ठेवलेले आणि चिमण्या जर आहेत तर त्या कुंडीमधून सुद्धा निवडून खात आहेत। तर आज शनिवार होता आणि सकाळी नाश्त्यात काय करावं काही सुचत नव्हतं। मटकीची उसळ करायची होती पण म्हटलं नंतर करूयात, आधी भजी करूयात। कांदा भजी करायची होती, 2-3 दिवस झाले। तर दुपारी काही करणं होत नव्हतं कारण अहोंना यायला खूप लेट होत होतं। मग आज सकाळी ते घरी होते तर पटकन करून घेऊयात म्हटलं, तर तेच केले होते नाश्त्यामध्ये आणि खूप छान झाले होते कुरकुरीत। यांना तुम्ही कांदा भजी म्हणू शकता किंवा मग खेकडा भजी म्हणू शकता। आणि त्यातल्या त्यात आज माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं आणि तांदळाचं पीठ असलं की अजून एकदम छान होतात, तसे कुरकुरीत होतात जास्तीचे। तर आज आहे शनिवार, आधीला आज सुट्टी आहे आणि त्यामुळेच आज खाण्यापिण्यातच आज पूर्ण दिवस जाणार आहे। कारण त्याचं असं असतं की सुट्टीच्या दिवशी सगळं काही त्याच्या आवडीचं हवं असतं त्याला। कारण रोजच्या रोज टिफिनमध्ये आपण असं पातळ वगैरे पदार्थ त्याला देऊ शकत नाही। तर 2-3 दिवसांपासून त्याचं चाललं होतं की माझ्यासाठी दाल ढोकळी कर म्हणून। तर दाल ढोकळी तर आपण त्याला डाळ चकोले असं आपण त्याला म्हणतो। तर ते मला बनवायचे आणि एवढे आयटम झालेले आहेत सकाळपासून। खरं तर मला बनवायची गरजच नव्हती, याच्यातच आमचं झालं असतं। पण मग कसं आहे ना, त्याला आजचे दिवस म्हणजे आज आणि उद्या सुट्टी आहे तर कसं आहे त्याला दोघं वेळ संध्याकाळी पनीर त्याच्या आवडीचं आणि त्याच्यासाठी खरं तर स्वयंपाक सगळा झालेला होता। आहोंचा टिफिन गेलेला आहे, सकाळी नाश्ता झालेला आहे। तर तुम्हाला दाखवते मी आज काय काय बनवलं होतं। आणि फारसं शूट करणंसुद्धा नाही झालेलं आज। आत्ता 12:30 झालेले आहेत आणि आत्ता मी तुमच्याशी बोलते, म्हणजे आता ब्लॉगला सुरुवात करते। थोडंफार शूट घेतलं होतं, सकाळी भजी वगैरे बनवली होती मी, कांदा भजी तर नाश्त्याला। तर त्यातही फोनमध्ये अजिबात चार्जिंग नव्हती, डायरेक्टली तो स्विच ऑफ झाला, लक्षातच नाही आलं कधी झाला आणि तसंच कॅमेरा लावून ठेवला होता। तर त्यानंतर शनिवार असल्यामुळे घरातले काही क्लिनिंगची कामं असतात, शनिवारची साफसफाई असते। जसं की फॅन वगैरे जाडे वगैरे काढतो आपण आणि मिठाच्या पाण्याने फरशी वगैरे पुसून काढतो। तर मी काय करते, आंघोळीच्या आधी ते सगळं करून घेतलं आणि त्यानंतर आंघोळ केली। आणि कपडेसुद्धा शनिवारी एक्स्ट्राचे असतात कारण रविवारी बऱ्याचदा कुठेतरी बाहेर जाणं होतं, मग त्यात घरातलं आवरणं होत नाही। तर मी प्रत्येक शनिवारी सगळं आवरून घेते एक दिवस आधीच। टॉवेल वगैरे भरपूर कपडे, त्याचं आंघोळीचे टॉवेल वगैरे एक्स्ट्राचे तर सगळे लावून दिलेले आहेत। आणि देवाचं वातावरण आहे तसंच आहे, काहीच फरक नाही आहे। शुक्रवार आणि शनिवार हाय अलर्ट होता इकडे। तर काल होता दिवसभर खूप पाऊस झाला, आज त्या मनाने थोडं कमी वाटते, पण बघूया आता संध्याकाळपर्यंत काय होतं ते। तर चला आता ब्लॉगला सुरुवात करूयात। इथे मी आता हे वरण लावलेलं आहे डाळ चकोल्यांसाठी। सकाळी फ्लावरची भाजी झालेली आहे, एवढी मी माझ्यासाठी काढून ठेवली, एक्स्ट्राचीच होती पण आवांच्या सोबत मी सगळी दिली। कोणीतरी एखादं जण सोबत असेल तर होईल म्हणून, नाहीतर आम्हाला झालं असतं दोघं मायलेकांना याच्यात, थोडी अजून काढली असती तर। पण आधीचं म्हणणं होतं की मला डाळ चकोल्याच पाहिजे आज खायला। त्यानंतर सकाळी भजी बनवली होती। तर अहोंचा टिफिन झाला, फ्लावरची भाजी आणि पोळी आणि आमच्यासाठी नाश्ता होता केलेला। त्यानंतर आत्ता परत स्वयंपाक करायचा आहे आणि माझ्याकडे क्लायंटसुद्धा आहेत आज। एक ताई 11:30ला येणार होत्या, आता 12:30 होत आले, त्यांचा पत्ता नाही अजून। तर फोन आलेला आहे त्यांचा की अजून त्यांना 20-25 मिनटं लागतील। आधी आवाज कमी कर ना थोडा। तर त्यांचा फोन झालेला आहे की त्यांना अजून 20-25 मिनटं लागतील, थोडंसं घरातलं आवरायला लेट होतं आहे। तर तोपर्यंत माझे आता मी त्याला तडका देते वरणाला आणि त्यात आधीला डाळ चकोल्या बनवून देते। तो खाईल, मला जेव्हा भूक लागेल तेव्हा मी खाईल। कारण काय झालं, मी भजी थोडीच बनवली पण दोघांनी आहोंना खूप जायची घाई होती तर त्यांनी थोडेच खाल्ले, त्यांनी थोडंच खाल्लं। आणि आधीला तर कांदा असल्यामुळे त्यात आवडत नाही, पण तरीसुद्धा त्याने थोडंफार खाल्लं। आणि मला जेवढं खायचं होतं त्यापेक्षा खूप जास्त ती होती शिल्लक, पण मग वाया जाण्यापेक्षा ती मी खाऊन घेतली। म्हटलं आता जेवण केलं तर ठीक, नाही केलं तर तेही ठीक, असं माझं चाललेलं आहे। मला काही फारशी भूक नाही पण त्याच्यासाठी आता करते। कपड्यांचं मशीन लावलेलं आहे
दोन्ही गॅलऱ्या आज धुवून काढल्या. त्यानंतर घरं सगळी आवरली आज. आधीचा खाऊ संपलाय. तर आज डीमार्टला सुद्धा जायचं होतं, कारण घरातला किराणा संपला तर तेही आणायचं होतं. त्यासोबत आधीचा खाऊ असतो जो की महिन्यालाच आणून ठेवते मी, म्हणजे महिना भरपूर येईल असं शेवचिवडा वगैरे बनवून ठेवते त्याच्यासाठी. तर तेही संपलं आहे आता. पण आज तिकडेही जाणं नाही झालं, कारण मध्येच एक दुसरं काम आलं होतं, तर तिकडे आम्हाला जायला लागलं होतं. आतेबहिणीसाठी आम्ही रूम बघतोय इकडे रेंटने तिला हवं आहे. तर त्यासाठी त्या कामानिमित्त आम्ही बाहेर गेलो, तर थोडं लेट झालं घरी यायला. त्यामुळे आजसुद्धा डीमार्टला जाणं कॅन्सल करावं लागलं होतं. आणि सकाळी आव्हांसाठी फ्लावरची भाजी आणि पोळ्या बनवल्या होत्या, तर थोडे एक्स्ट्राच होत्या. आम्हाला दोघं मायलेकांना झालं असतं त्यात, पण आधीचं म्हणणं होतं की मला दाळ चकोल्याच खायचे आहेत. तर त्यासाठी मी ती सगळी भाजी त्यांना टिफिनमध्ये पॅक करून दिली होती. थोडी माझ्यासाठी मी काढून ठेवली होती. आणि त्यानंतर मग आधीसाठी ह्या दाळ चकोल्या बनवायला घेतल्या होत्या. आणि मला एकदम आता आठवलं की दाण्यांचं कूट संपलं आहे. आज शनिवार आहे, आज उद्यामध्ये ते करावंच लागेल. उद्या तर थोडंसं बिझी आहे, उद्याचा दिवससुद्धा माहिती नाही उद्या शूट होतं का नाही ते तुम्हाला कळेलच आता सोमवारच्या ब्लॉगमध्ये. तर असं म्हटलं दाणे भाजून घेऊयात आता. आज काही करून हे कूट करून ठेवायला लागेल. एकदाच आठवडाभराचं आपलं रुटीन सुरू झालं, स्कूल वगैरे तर काही जमत नाही. ते आधी आता शेंगदाणे भाजून ठेवते, संध्याकाळी वगैरे त्यांची साल काढून त्यांचं दाण्याचं कूट बनवलं जाईल. पण नंतर मग मी विसरते. सकाळी मला चपात्या बनवायचे होते तेव्हा पण माझ्या लक्षात होतं, पण मी एवढी घाई झाली की ते म्हणत होते टिफिन पॅक कर. आधी म्हणत होता पटकन नाश्त्याला कर, काहीतरी भूक लागली, कारण खूप लेट उठला तो. आणि जसं तो उठला तसं त्याला पोटात कसं तरी होतंय म्हणत होता 9-9:30. आणि त्यातल्या तर मला उठायला जरा उशीर झाला होता, कारण पावसाचं वातावरण होतं. तर कायच करायचं. आणि आव्हांच्या टिफिनचं त्यांनी मला आयत्या वेळेला सांगितलं उठल्यानंतर की मला आज टिफिन लागणार आहे असं. तर नाहीतर ते कधी कधी जेवायला घरी येतात आणि कधी कधी टिफिन घेऊन जातात. असं फिक्स ठरलेलं नसतं की रोजच्या रोज त्यांना टिफिन लागतो. तर ते अचानक ठरलं, त्यामुळे खूप घाई झाली. मी त्यांचा टिफिन करायला घेतला. त्यात आधी म्हणतो की खायला कर. या सगळ्या गोष्टींमध्ये मग ते राहिलंच. आणि नाश्त्याला मटकीची उसळ करायची होती फक्त. चाटसारखं बनवते मी. ही सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत एकदा नक्की शेअर करेल मी. तर ते सुद्धा राहिलं, कारण तेवढा वेळच नाही भेटला. तर हे शेंगदाणे मी फ्रीजमध्ये ठेवले होते, खराब नको व्हायला म्हणून, जास्तीचे असतात म्हणून. तर आत्ता मी अर्ध्या दाण्यांचं म्हणजे अर्धे दाणे भाजून घेणार आहे. आणि जमलं तर आत्ता किंवा मग गार झाल्यानंतर संध्याकाळी वगैरे बघूयात. आता त्यांचं कूट वगैरे मी बनवून घेईल. पण सगळ्यात आधी तर आता भाजून ठेवते मी त्यांना. आणि आता दुपारचे 1:30 वाजले होते आणि स्वयंपाक माझा व्हायचा होता अजून. म्हणजे डाळ चोखल्याच बनवायचे, तर त्यांना फक्त काय फोडणी घालायची होती, कारण सकाळी नाश्ता केलेला होता म्हणून फारशी काही भूकसुद्धा नव्हती. आणि जे कच्चे शेंगदाणे मला लागतात ना वर वापरायला आपल्याला भाज्यांमध्ये, खिचडीमध्ये वगैरे आपण वापरतो, तर ते मी यात काढून ठेवते. खरं तरी आणलं होतं दही लावण्यासाठी, पण यात खूप जास्त दूध मावतं, अर्धा लिटरपेक्षा जास्त. आणि रोजच्या रोज तेवढं काही लागत नाही. दही फक्त मला आवडतं, तर मी एकटी खाते म्हणून छोटे छोटे मी ते डीमार्टमधून बाऊल आणलेले, तर त्याच्यात मला होतं 1-2 कप दुधाचं दही त्याच्यात लावलं होतं. तर हे एवढं असंच पडलं होतं म्हणून मग मी याच्यात त्याचे दाणे भरून ठेवते. आणि ते दिसायला छान दिसतं किचनमध्ये. किंवा प्रतिका काय तू असं सांगते प्लीज ना, हे खाऊ का मँगो ऑरेंज? मँगो पण लागला पाहिजे. तोंडात आलं ऑरेंज. हे फ्रुटीची ॲड आली होती ना आता, तर तेच पेट घे. मी खाणं करून आता सगळं आवडलेलं. चाकू दे. तो घेतो लावला. हे भारी आहे ग. कुठलं नाही आणि घरात हे ऑरेंज ऑरेंज ऑरेंज. एवढ्या सगळ्या दाण्यांचं मी कुठ नाही करणार आहे, म्हणजे कुठंच करणार आहे, पण अर्ध्या दाण्यांचं त्यात शेंगदाण्याचे लाडू करणार आहे आधीसाठी. आधीला आणि आव्हान दोघांना खूप आवडतात. चिक्की पण खूप आवडते त्यांना, पण 1-2दा माझ्या हातून ती गंडली आहे, व्यवस्थित झाली नव्हती. त्यामुळे मी त्याच्यानंतर आता काही रिस्क घेतच नाही. निवांत एखाद्या वेळेस ट्राय करून बघेल.
तर दाणे भाजून मी गार व्हायला ठेवलेत. तोपर्यंत म्हटलं आता तडका देऊन घेऊयात आपण. तर आलं लसणाची इथे मी पेस्ट करून घेते आणि कढीपत्ता घरातल्या घरात वापरून वापरून फक्त काढे राहिले तुम्हाला दिसत असतील. आणि आत्ता ते वरचं आहे ना थोडे असे कोवळे पाणी आहे त्याला, तर आत्ता वापरणे मी बंद करते. जमलं तर एखाद्या वेळेस एक दोनदा बाजारातून आणते आता. पण आता त्याला छान असं ग्रो होऊ द्यायचं आहे वर, कारण काय होतं आहे ना जसे पाणी येत आहे तसंच ते वापरले जात आहेत. आणि आता जे काही आहे तर ते कोवळे पाणी आहेत आणि कोवड्या पाण्याचा फारसा वास वगैरे काही भाज्यांमध्ये फोडणीमध्ये उतरत नाही. तर त्यामुळे मी आता तसंच ठेवते. हे जे काही मोठे पाणी दिसते तर हे एवढेच वापरले जातील, नंतर मग ते वाढेल तोपर्यंत नवीन बाजारातून आणायला लागणार आहे. आता सुरुवात झाली परत पावसाला. कढीपत्त्याचं झाड थोडेच पत्ते राहिले. आता मला वाटतं बाहेरून आणावं लागेल एक दोनदा, तर पूर्ण ग्रो होईपर्यंत. उद्या बाजाराचा दिवस आहे, सगळ्या भाज्या संपल्या त्यामुळे हे सगळं धुवून काढले. चांगला जोर धरला पावसाने. तर इथे मी आता कढईमध्ये तेल घालून घेते आणि डाळ शिजवताना मी त्यात मुगाची डाळ आणि तुरीची डाळ एकत्र असं शिजवलं होतं. मुगाची डाळ जरा जास्त घेतली होती आणि तुरीची डाळ कमी घेतली होती. आणि माझ्याकडे जेव्हा मसूर वगैरे डाळी असतात सगळ्या, तर तेव्हा मी कधी कधी मिक्स डाळींचं सुद्धा बनवते, ज्यामुळे की सगळ्या डाळी आधीच्या पोटात जाव्यात. असं तो खात नाही कोरडी भाजी वगैरे जेव्हा मी बनवते तेव्हा. तर त्यासाठी मी मिक्स डाळी शिजवते बऱ्याचदा. पण आज मी 2च डाळी मिक्स केल्या होत्या. आणि तुम्हाला थोडंसं बाहेरचं वातावरण दाखवते. तर असं काहीचं वातावरण झालेलं आहे. सध्या पाऊस तर थांबलेला आहे, पण चौघं बाजूंनी ते खूप भरून आल्यासारखं आहे. खूप आता किती जोरात पाऊस एवढं वाटत नाही, पण प्रत्यक्षात बघितलं की सगळीकडे चौघं बाजूंनी तसं दिसतंय. तर इथे आता आपलं तेल गरम झालेलं होतं. त्यात जिरे, मोहरी आणि कढीपत्ता, शेंगदाणे, बारीक कट केलेली 1 ते 2 हिरवी मिरची मी घातलेली होती. आणि त्यानंतर थोडंसं हिंग आणि आपले जे काही बेसिक मसाले असतात तर ते सगळे मसाले घातले होते. कांदा, टोमॅटो आणि मीठ घालून थोडंसं झाकण ठेवून मी जोपर्यंत आपले कांदा आणि टोमॅटो मऊ होत नाही तोपर्यंत झाकून मी तो मसाला परतवून घेतला होता. आणि त्यानंतर मसाल्यांमध्ये मी थोडासा कांदा लसूण मसालासुद्धा ॲड केला होता आणि किचन किंग मसाला. तर असं काय ते वरण मी वरणाला तडका दिला होता. आणि त्यानंतर एका साईडला आपलं वरण शिजून होत होतं तोपर्यंत मी इकडे चकुल्यांसाठी कणिक मळून घेत होती. तर त्यात मी थोड्याशा ओवा घातलेल्या आहेत आणि जिरे पावडर थोडंसं आणि बारीक कट केलेली कोथिंबीर, मीठ, हळद, थोडंसं लाल तिखट आणि फक्त चपात्यांचं पीठ न घेता म्हणजे गव्हाचं पीठ न घेता मी थोडंसं त्यात बेसन पीठसुद्धा मिक्स करते 1 ते 2 चमचे, ज्यामुळे ते टेस्टला आणखीनच छान लागतात नुसतं जरी खाल्लं तरी. खरं तर आधीला आणि मला खूप पातळ असं ग्रेव्हीवाला आवडतं, पण कोणाकोणाला घट्टसरसुद्धा आवडतं. तर असो, इथे मी आता चकोल्या बनवून घेत होती. चपात्या लाटून घेतल्या होत्या बारीक अगदी आणि छोटे छोटे पीस कट करून, जसं की आपण पाटवड्यांची रस्साभाजी करतो तर त्या प्रकारे आता ते वरणात मी घालून घेत होती. आणि आधीला अजिबात धीर राहिलेला नव्हता, कारण आता 2:45 वाजत आले होते की किती वेळ लागणार आहे तुला अजून. मला मध्यंतरी मी ते दाणे वगैरे भाजले म्हणून त्यात थोडा वेळ गेला आणि एक 2-5 मिनटं तर फोनवर बोलण्यात गेले माझ्या क्लायंटशी, जे काही येणार होते त्यांच्याशी. आणि त्यामुळे थोडं जास्तच लेट झालं होतं मला. तर आता इथे थोडी घाई झाली होती बनवताना. ह्या अशा वातावरणात खास करून पावसाच्या बाहेर मुसळधार असा पाऊस सुरू आहे असं आपण म्हणू शकतो. थोडा कमी आता त्यापेक्षा पण वाढतोय तो हळूहळू. आणि त्या वातावरणात खाण्याची तर मज्जाच वेगळी असते. अशा काही गोष्टीच्या पातळ ग्रेव्हीवाल्या आणि गरम गरम आपण खाऊ शकतो. त्यातली ही एक खूप जुनी रेसिपी खरं तर, पण कधीही बनवलं तरी नवीनच वाटते आणि खूप टेस्टी असते. वातावरणात असं जर का काही गरम गरम खायला मिळालं दुपारच्या वेळेला तर मग कायच गोष्ट. सुरुवातीला आधीला हे आवडत नव्हते, पण माहिती नाही काय, पण आता त्याला म्हणजे आत्ताच खूप आवडायला लागले. त्या बऱ्याचदा त्याला आठवतं की हे कर मम्मी, असं डाळ चकोल्या, डाळ ढोकली म्हणतो तो त्याला. मला वाटतं जेठालालचं नाटक पाहून पाहून त्याच्या डोक्यात बसलंय ते.
तर आता दुपारचे 3 वाजले होते आणि आता मी जेवायला बसलो होतो. मध्ये क्लायंटसुद्धा होते तर तेही अटेंड करत होते मी आणि सोबतच स्वयंपाकसुद्धा करत होते. आणि अहोंचा फोन झालेला होता की थोड्या वेळात आवरण ठेवू, मी येतोय घ्यायला म्हणून, कारण आम्हाला जायचं होतं. मग अशी जे काही सांगितलं मी आत्याबहिणीसाठी आम्हाला घर बघायचं होतं तर तिकडेच निघायचं होतं. आणि आधीने बघा केवढे पापड भाजून आणले, त्याला खूप पापड आवडते ह्या डिशसोबत. कढी झाली किंवा असं काही झालं, फोडणीचं वरण वगैरे, डाळ चौकुल्या, तर त्यांच्यासोबत त्याला उडदाचे पापड खूप आवडतात. आणि प्लेटिंग बघा कशी केलेली, तुम्ही बघू शकता. तर आज दिवसभरात फारसं काही शूट करणं नाही झालं, कारण पार्लरमध्ये क्लायंट होते आणि सहसा कसं असतं की दिवसाचं एखाद दुसरं फेशियल होतं. पण आज जेवढे पण क्लायंट होते 4-5 जण, तर सगळे फेशियलचे होते. आणि किती जरी म्हटलं तरी फेशियलला पाऊण ते 1 तास आरामात जातो. तर त्यामुळे पूर्ण दिवस तर माझा त्याच्यातच गेला. सकाळी थोडंफार शूट केलेलं होतं. आणि आत्ता किती वाजता आहेत? आता 9:15 होत आहेत. आणि आत्ता जस्ट फक्त 10 मिनटं झालेले क्लायंट जाऊन, कारण संध्याकाळी दुपारी 2 फेशियल झाले आणि संध्याकाळी मला खूप असं दमल्यासारखं वाटत होतं. आणि एका ठिकाणी अर्जंट काम होतं, तिकडे जायचं होतं आम्हाला बाहेर. तर तिकडे जाऊन आल्यानंतर घरी आली, स्वयंपाक केला आणि जेवणं वगैरे पटकन आवरली 7:30 पावणे 8पर्यंत. आणि मग त्या ताईंना मी फोन केला होता, तर त्या आल्या. तर एक क्लीनअप होतं आणि 3 फेशियल होते आज. तर आत्ता जस्ट त्या गेले आहेत, मी फ्रेश झाले, हातपाय वगैरे धुतले, चेंज केलं आणि तर बघते आता काय आहे सकाळपासून शूट केलेलं. मी फोन पण ओपन करून नाही बघितलेला, आज जमलंच नाही दिवसभर. व्हिडिओ रात्री एडिट करून ठेवला होता आणि थोडंसं व्हॉइसओव्हरचं काम बाकी होतं, तर ते एवढ्या घाईघाईत दुपारी केलं. क्लायंट गेल्यानंतर सुरुवातीच्या दोघंजणी गेल्यानंतर थोडा ब्रेक घेतला, चहा घेतला आणि मग तेव्हा ते व्हॉइसओव्हरचं काम केलं आणि त्यामुळे व्हिडिओलासुद्धा लेट झालं होतं आजच्या, म्हणजे कालच्या तुमचं बघून झाला असेल. तर 6 ऐवजी 6:30ला तो व्हिडिओ मी अपलोड केला होता. या ताई राहिल्या होत्या, त्या मला बोलल्या होते की रात्री 9 जरी वाजले, 9 वाजेपर्यंत मी वाट बघेल तुमच्या फोनची, 9 जरी वाजले तरी मी यायला तयार आहे, तुम्ही फक्त मला फोन करा, त्यांना अर्जंट होतं जरा. तर माझं 8 वाजेशी तर मी आवरून घेतलं होतं, शॉर्टकट करायचं होतं. दुपारी 3ला जेवणं झाले होते, डाळ चकोल्या वगैरे केल्या होत्या. तर आणि अहोंनी पण टिफिन नेला होता, तर ते पण बोलले की मी खूप लेट जेवलो आहे बाहेर, 2:30 वाजले होते मला पण, 2-2:30. तर मग शॉर्टकटच होतं, खिचडी लावली पटकन आणि पावणे 8पर्यंत माझं आवरून झालं होतं. 10 मिनटं थोडासा आराम केला, मग त्यांना फोन केला, जवळच राहिला होत्या, 1-5 मिनटात त्या घरी आल्या. आता त्या जस्ट गेलेल्या आहेत, फक्त 10 मिनटं झालेले आहेत त्यांना जाऊन आणि आत्ता मी फ्री झालेली आहे. तर असो, आता काय शूट केलेले ते बघते आणि एक व्लॉग करते. तर आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते. आवडला असेल तुम्हाला तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच तुमच्या काही सजेशन असेल तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत आनंदी राहा. आजचा हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.